काही घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात, प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे या अशा अडचणीच्या काळामध्ये अशा प्रसंगामध्ये आमची कोण दखल घेतंय की नाही? ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं सरकार बेताल आहे, उद्दाम ठीक आहे, आहे, अशा साहेब. 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी छोट्या छोट्या बालकांना दूध पुरवठा करण्याची सुद्धा सोय न झाल्यामुळं घराघरातून एक अत्यंत चिंतेचं, भीतीचं आणि त्याचबरोबर संशयाचं वातावरण आहे की अशा अडचणीच्या काळामध्ये अशा प्रसंगामध्ये आमची कोण दखल घेतंय की नाही, आमच्याकडे कोण बघणार आहे की नाही, अशा प्रकारचं संशयाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती सभागृहाच्या माध्यमातून, कारण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं आपल्या सकट आम्ही आपापल्या मतदारसंघातली जनता ही निश्चितपणे वाट बघत असते की या अधिवेशनाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही समस्या आहेत, आमच्या ज्या काही गरजा आहेत, आमच्या ज्या काही अडचणी आहेत, आमच्यावर जे आलेलं काही संकट आहे, त्या संकटाला कोण वाचा फोडतोय की नाही फोडतोय, त्या संकटावर कोण फुंकर घालतोय की नाही घालतोय, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग राज्यकर्ते म्हणून आम्हाला दाखवतात की नाही दाखवतात, अशा प्रकारच्या अनेक अशा अपेक्षेनं आपापल्या मतदारसंघातून विशेष करून अधिवेशन कालावधीमध्ये आपापले लोक वाट बघत असतात. आणि म्हणून आमचा आग्रह असा होता की 101च्या माध्यमातून ही चर्चा संपूर्ण सभागृहानं करावी, संपूर्ण सभागृहानं करावी. ही केवळ आम्ही विरोधी पक्षानं करावी असं नाही, तर संपूर्ण सभागृहानं करावी. त्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातल्या अडचणी या सभागृहासमोर ठेवाव्यात आणि राज्यकर्ते म्हणून सरकारने राधाकृष्ण विखे पाटीलजी याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी. आपण अनेक वर्षे या प्रक्रियेमध्ये काम केलेले या ठिकाणी नेते आहात, आपल्याला माहीत आहे की अशा प्रसंगातून बाहेर कसं पडायचं, कोणते मार्ग निवडायचे, कशी लोकांना मदत करायची, अशा वेळेला कोणता निर्णय घ्यायचा हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आपल्यासारख्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिलासा मिळाला पाहिजे आणि तोही अधिवेशन कालावधीमध्ये मिळालाच पाहिजे, या भावनेतून आपण या ठिकाणी ही चर्चा उपस्थित केली. अध्यक्ष महोदय, अनेक जण बोलणार आहेत, आपत्कालीन चर्चा आहे, त्यामुळे मी या विषयामध्ये फार काय म्हणजे वेळ घेणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, आपण बघितलं की अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. त्या दरडी कोसळल्या तिथं सुद्धा त्या दरडी रस्त्यावरची मालमा दूर करण्याकरता सुद्धा आज यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी आपली सक्षम नाही, यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी पोचत नाहीये. अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर अल निनोचं संकट हे आपल्यावर भविष्यामध्ये येऊ शकतं, याचं सुतोवाच याच सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं अर्थसंकल्पीय भाषण ज्या वेळेला केलं त्या भाषणामध्ये आपल्यासमोर हे भविष्यातलं संकट येऊ शकतं अशा प्रकारचं सुतोवाच राधाकृष्ण विखे पाटीलजी केलेलं होतं. याचा अर्थ आपल्याला हे कळलेलं होतं की आपल्या राज्यावर अशा प्रकारचं कुठलं तरी नैसर्गिक संकट येऊ शकतं आणि मग ते नैसर्गिक संकट येऊ शकतं ह्याची आपल्याला जर पूर्वकल्पना मिळाली होती तर राज्यकर्ते म्हणून आपण त्याची दखल काय घेतली? केवळ हे संकट येणार म्हणून लोकांना सांगून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी संपवली का? हे सुद्धा उत्तराच्या कोण आता उत्तर देणार आहे मला माहित नाही. राधाकृष्ण विखे पाटीलजी देत आहेत, महसूल तुम्ही देणार? चर्चाच बंद करून टाकतो. मग काय चर्चाच बंद करून टाकूया? कशाला तुम्ही त्रास कशाला तुम्हाला द्यायचा? मग तुम्ही देऊनच टाका उत्तर. काय परिस्थिती काय राज्याची? महसूल मंत्री नसतील, पुनर्वसन मंत्री नसतील, राज्याचे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांचं समजू शकतो आणि तुम्ही जर उत्तर म्हणजे तुमचा मी अवमान करू इच्छित नाही, पण शेवटी महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आलेलं असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं केवळ चटावरचं श्राद्ध उरकावं अशा पद्धतीने एखाद्या राज्यमंत्र्याकडून जर आम्हाला उत्तर मिळणार असेल तर ही चर्चा कशाला करायची? अध्यक्ष महोदय, चर्चेमध्ये काय राहिलंय? अशा चर्चा करण्यामध्ये सरकार काय गंभीर आहे? इतका निग्लिजन्स असणं काय योग्य असं मला वाटत नाही. मी या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करत नाही. पुनर्वसन मंत्री, पुनर्वसन खातं कोणाकडे? राधाकृष्ण विखे पाटील साहेब. जाधव साहेब शासनाची बाजू मंत्री म्हणून ते मांडणारच आहेत ना. मग तर मला आता आपण पण जर असं म्हटलात तर मग माझं तोंडच बंद झालेलं बरं. काय त्याला अर्थच नाही.
शासनाच्या बाजूने मंत्री महोदय अध्यक्ष देणार महोदय आहेत. कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय राज्य शासनाच्या वतीने राज्याचा पुनर्वसन मदत व पुनर्वसन खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सरकारच्या वतीने उत्तर देणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करू नये. माननीय मंत्री महोदय हे आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी आहे आणि गिरीश महाजन साहेब आणि म्हणून आपण त्यामुळे कुठल्या मंत्र्यांनी उत्तर द्यावं हे असा आग्रह आपण धरू शकत नाही. मंत्री महोदय जाधव साहेब काय आपण करायचा जाधव साहेब ठरवणार. जाधव साहेब आपण बोला. मी बोलतोय, प्रश्न नुसतं बोलायचंय, बाकी काय आहे त्याच्यामध्ये? इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीनं आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया. अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया कन्क्लूड होऊ द्या, झाल्यावर देतो तुम्हाला. अरे माझा पॉइंट बोलणार आहे. वसई बरं, ठीक विरार आहे, ठीक आहे. घ्या बात मग करू साहेब. अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. दोन कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत. ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन मदत पुनर्वसन ठीक आहे. मंत्री कोण आहे ठीक आहे, हे माहित नाहीये. क्रमांक ठीक. 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार ठीक आहे, ठीक. 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, ठीक आहे. उद्दाम आहे. ठीक आहे, अशा साहेब. 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय ठीक आहे, जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नाही शकत. तुम्ही राम मंदिर लुटताय. चोर कुठले? लुटताय ना, मला सांगू नये. चला, जाधव साहेब आपण चालू करा. सांगू नये, बसा भातखळकर खाली. साहेब खाली बसा. भातखळकर साहेब बसा खाली तुम्ही. खाली बसा, खाली लुटताय बसा. ना, मला सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या लुटताय सगळे. ना, सांगू चला नये. तुम्हाला सगळे यायचंय. चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय लय वय उर्मट आणि बघा, घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. वय प्रत्येक वेळी बघा असा तुम्हाला. अहंकार असो हे काय ते. चाललंय? ठीक आहे, भातखळकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव कोण? साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण लुटताय. तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. बोलू नये. चंदा चोरा. ठीक आहे, बसून घ्या. हा आदित्य साहेब बसा, बसून घ्या. आणि म्हणून आदित्य अध्यक्ष साहेब. महोदय ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काल बघितलं मी पालन केलं संसदेपर्यंत. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला खाली- घेतलं ना खाली पक्षात बसून कुणी बोलू म्हणून? नका. मला काय शिकवतो भातखळकर तुम्ही? साहेब बसा. पक्ष बदलला चला. नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज जाधव साहेब ठाकरेंच्याकडे गेला होता जाधव साहेब का? पक्षविषयाचं जाधव काढायचं साहेब काय? विषयावर आपण चर्चा करू. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला दिलासा काय मिळतोय. इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले म्हणून आपण ही चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित केलेली आहे.